हॅलो गाईज, तर मी आणि माझी फुल फॅमिली आम्ही फिरायला चाललो आहोत. तर तुम्हाला दाखवते माझ्यासोबत कोण कोण चालले आहे ते. तर ही माझी मम्मी आहे आणि मम्मीसोबतच माझी शिवसुद्धा आहे. ही माझी वहिनी आहे, ही माझी बहीण आहे आणि हे छोटंसे पिल्लू जे की झोपलेलं आहे. आणि हा माझा भाऊ आहे जो की थोडा लाजतोय, मागं पाहतच नाही आहे व्लॉग चालू असल्यामुळे. आणि त्याच्यासोबत बसलाय तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे जो की खूप आगाव आहे. आणि माझे पप्पासुद्धा इथे गाडी चालवत आहेत. तर असे आम्ही ऑल फॅमिली चाललो आहोत. हे रांजणगाव येथील महागणपतीचं देऊळ आहे. हॅलो गाईज, तर आम्ही मळगंगा निघोजी ते पोहोचलो आहेत. तर तुम्हाला त्यांचा व्ह्यू दाखवते कसा आहे आणि त्यांची देवीसुद्धा दाखवते ती कशी आहे. सो ही सगळी माझी फॅमिली, आम्ही सगळे देवीचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहोत. चल इकडे, चल चल. सध्या पाऊस हा थोडा थोडा चालू झालेला आहे. हाताला पकड. आम्ही सगळे आता मंदिरात चाललो आहोत. इथे ज्या देवीच्या वड्डी वगैरे आपण काही सामान येतो ते सगळे विकायला असते. तर ही वटी घेतली ना आपल्याला, ह्या ओटीमध्ये 2 फुलं, ओटी, नारळ, अगरबत्ती असते. केवढ्याला ही? 50ला ही ओटी भेटते. आपण जिथून ओटी घेतो तिथे चप्पल काढली तरी चालते. काय माहिती, नको आता. हा, हे देवीचं मंदिर आहे. मी आणि माझ्या फॅमिलीने मिळून देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आता आम्ही कुंडाकडे चाललो आहोत. हे मळगंगा येथील कुंड आहे. हे खूप खोल आहे, याचा काही अंतच नाही असे म्हणतात. आणि पावसाळ्याच्या दिवसात पाण्याच्या प्रवाहामुळे हे कुंड अधिकच खुलून दिसते, खूप छान दिसते. आणि जे पुढे तुम्हाला दिसत आहेत ते रांजण खळगी आहेत. निसर्गाशी अशी एक अद्भुत किमया असं म्हणता येईल. खरंच खूप सुंदर दृश्य आहे हे. हा पाण्याचा प्रवाह. मळगंगा कुंडाला धार्मिक आणि स्थानिक श्रद्धेचे महत्त्व सुद्धा देखील आहे. आता आम्ही देवीचं दर्शन घेतलं आहे. आता आम्ही तिकडे त्या पुलावर चाललो आहोत. तिथून तुम्हाला खाली कसं दिसतंय ते दाखवतो. आता हा झुलत्या पुला आम्ही चाललो आहोत. हा आहे झुलता पूल.
हा झुलता पूल आहे. इथून खालचा व्ह्यू कसा दिसतो ते तुम्हाला दाखवते. हे कुंड आहे एवढं मोठं. इथे आम्ही काही 2-3 फोटो काढून घेतो. किती छान असा हा व्ह्यू आहे. हे सुद्धा मळगंगेचे देवस्थान आहे. हा हा पण माझा ब्लॉग तुझं पण पाहतच नाही. अरे नाही पाहत म्हणा बघा ना अचानक ओमी का करतो ग ओमी? ए ओमी, ओमी इकडे बघ ओमी. ए ओमी का करतो ग सोने? बाप्पा आला मा ओमी. कसे हसते सोना? काय 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 ओमी आम्ही सध्या फिरत आहोत. ते आहेत बहुतेक आले. खेळण्याची दुकान आहे इथे. हे बाळा अरे काय टिकत नाही काय नाही काय काय घेतलं बाबा तुला? तुला काय घेतलं? बॉल घेतला? तुला काय घेतलं पिलू? बॉल घेतला? आणि ओमीला काय घेतलं ग? लाल लाल मॅचिंग मॅचिंग घेतलं. चला आता चला. चला बाबू इथे प्रसादाचं सुद्धा दुकान आहे. तुम्हाला प्रसाद सुद्धा इथे रामकुंड आहे ना? हे रामकुंड आहे. याची खोली 12.5 फूट आहे. रामकुंड आणि तो सीताकुंड, तो लक्ष्मण कुंड, तो हनुमान कुंड. हा चल. कोणता आहे? हा रामकुंड, हा तो सीताकुंड, तो लक्ष्मण कुंड, तो हनुमान कुंड आणि तो शिवकुंड. अच्छा. ह्या बोर्डावर नाव सुद्धा लिहिलेलं आहे. इकडे आहेत ना ते शिवकुंड ते इकडे आहेत ना? हनुमान कुंड. इथून किती छान दिसतंय ना? हा. कोणतं?
असे सेल्फी पॉईंट आहेत. इथे राहून तुम्ही सेल्फी वगैरे फोटो काढू शकता. किती पाणी आहे, पाण्याचा आवाज तुम्हाला येतच असेल. हे आशिया खंडातील सर्वात मोठं रांजण खळग आहे निकोज येथे. किती आवाज येतोय पाण्याचा. आम्ही आताच निकोजचं मळगंगा कुंड हे पाहिलं आहे, ते तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये दिसेलच. त्यानंतर आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला जाणार आहोत. ते लोकेशन कोणतं आहे ते पाहण्यासाठी माझा पार्ट 2 हा व्लॉग नक्कीच येईल त्या लोकेशनवर. तो तुम्ही नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू गाईज, बाय बाय.